एवढी वाईट कंडिशन झाली की बिहाऱ्यांचं सुद्धा जेवण खावं लागलं. असं कोणत्या ना कोणत्या कामानं ह्या असल्या कपड्याच्या खोलीत आलं का इथं आपल्याला वेगळंच काहीतरी मिळून जातं. आता मला बघा बरं, अर्धा लिटरचं इंजेक्शन गावलेलं किती मोठा. जे लोक व्हिडिओला लाईक करत नाही त्यांच्यासाठी आपल्याकडे फ्री ट्रीटमेंट आहे. माझ्या अक्षय हटके ज्या कामाला आलो ते काम करायला चालू केलं. मागे जो 4-5 दिवसाखाली आपण खात आणून टाकलेला ते आपल्याला खादा झाडाच्या बुडा टाकायचा. मग काय ट्रॅक्टरच्या टॉलीत भरले आपल्या पेट्या लोड आणि चाललो मी ट्रॅक्टर घेऊन. गाडा नाही, गाडा आपल्याला ओढत नाही, त्यासाठी ट्रॅक्टर वापरायचा असतो. इथं ढिगाऱ्यावर पोचल्यावर कॅरेट भरून घेतली. बघा कसला हात झालाय, काय नाही झाला हाताला, हात तर आहे तसंच आहे. लगेच असं आपल्या झाडाच्या बुडांमध्ये टाकायला चालू केलं. 2 झाडाच्या मध्ये 1 कॅरेट बास झालं. आता रात्री लाईट बीट घेऊन पोहोचलो मी 2 नंबरच्या शेडवर, कारण की आज आपल्याला त्याचा माल न्यायचा होता. आता माल नेण्यासाठी आधी आवश्यक आहे ती माल झाडून घ्यायचा. मग चालू केली मेंढर हाकायला. शेड एकदम भारी क्वालिटीमध्ये वाढल्यामुळे माल तर असा पडत होता. आता आपलं पिवळं सोनं अजूनच चमकलं असतं जर ह्याच्यात हिरवण काळं सोनं नसतं. आता हीच काढायसाठी आपल्याला न्यायचं त्याला मशीनवर. सकाळी एवढी धावपळ होती की घरी जायचं लक्षात नव्हतं. घरी नाही गेल्यामुळे जेवण काय केलेलं नव्हतं. आता बिहाऱ्यांचा डब्बा उघडून बघितला मस्त रसरशीत फणसाची भाजी शिजवली होती. हे खरं आहे की आपण मालक आहे, पण आपल्या मालकांपेक्षा ते क्वालिटीचं खात्यात आणि भारी खात्यात. कोणी बिहाऱ्यांच्या हातचं खाल्लं जरा कमेंट करा बरं. आपल्यापेक्षा क्वालिटीचं जेवण त्यांनी. बिहारी गँगनं जेवणावर आणि ह्यानं बेदाण्यावर ताव मारला.